निवडणुकीसाठी एकत्र येणं हा संकुचित विचार आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हवं अशा प्रकारचं वक्तव्य मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे। 2014 आणि 2017 मध्ये उद्धव ठाकरेंमुळेच युती होऊ शकलेली नाही अशा प्रकारचा आरोप देखील संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। तर मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी दोन्ही भाऊ एकत्र येतायत, आता वाद घालू नका, यानं महाराष्ट्राच्या विरोधकांचा फायदा होईल अशा प्रकारचा सल्ला संजय राऊतांनी मनसेच्या नेत्यांना दिलेला आहे। बघा, जर दोघे एकत्र आले, एकनाथ शिंदेंचा सत्ता विषय काय आहे, मराठी माणसाचं हित आणि महाराष्ट्राचं हित, त्यासाठी जे जे करावं लागेल ते केलंच पाहिजे। पण त्याच्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे। आता काही कुठली निवडणूक नाहीये, निवडणुकीचा विचार नाहीये। मराठी विषयासाठी आणि महाराष्ट्रासाठी सगळ्या मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे ना। ठाकरेच बंधू का, कुमार पण येऊ शकतो त्याच्यामध्ये, असं काही नाहीये। दोघांमधली एकंदरीतच मागच्या काळातली काही कटुता जर बघितली गेली तर या गोष्टीला बळ मिळते का? माझा ट्विटचा अर्थ असा आहे की एखादा विषय फक्त महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा जेव्हा आपण बोलतोय तेव्हा तो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसावा। निवडणुका येतील तेव्हा त्या विषयावर काय ते नेते मंडळी निर्णय घेतील। दोन्ही वेळेला आम्हाला टाळी न मिळता आमच्या हातावर तुरीच दिली त्यांनी, आणि त्यांना जर करायचंच नाहीये, फक्त वरकरणी तुम्ही जर बोलत असाल आम्हाला करायचं आणि पुन्हा वरती अटी शर्ती टाकणार असाल की तुम्ही ह्यांना भेटू नका त्यांना भेटू नका, आणि अरे तुम्ही जाऊन अनेकांना जाऊन भेटता ते चालतं, अगदी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन सत्तेत बसता ते चालतं, कळलं का? आम्ही तर फक्त वैचारिक गप्पा मारतो किंवा वैचारिक कुठे कोणी आमच्या घरी भोजनाला आलं तेही तुम्हाला खटकतं, आणि अशा अटी शर्तीवर जर तर वर युती होत नसते, कळलं का? आणि त्यांना खरोखर जर युती करायची असेल तर त्यांनी ओपन प्लॅटफॉर्मवर न बोलता, मला माझ्या पक्षाने सांगितलेलं आहे, आम्ही ठरवलेलं आहे, महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे। हा आमच्या पक्षाची भूमिका आहे, ती उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली। आता मनसेच्या प्रमुखांनी एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती तुम्ही कशाला वाद घालताय? नका वाद घालू। असा वाद घालणं हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या पथ्यावर पडेल, हे लक्षात घ्या। माननीय उद्धव साहेबांनी कोणतीही अट आणि शर्त ठेवली नाही, फक्त महाराष्ट्र हित याला सर्वोच्च प्राधान्य, आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे आम्ही हातमिळवणी करणार नाही।